स्वीकारलंय कणेर या टीमनं आणि फलंदाजी करण्यासाठी प्राचारण केलंय ते मोदलपाडा या टीमला। ग्रामीण विभागातील संघ आहेत, वैतरणा गट आपण पाहतोय आणि वैतरणा गटातील आपण या संघाने या ठिकाणी संधी दिली आहे आणि या आपण ग्रामीण विभागातील टीमला आज जहीर या ठिकाणी खेळताना पाहतोय। हे खूप महत्त्वपूर्ण असेल। नारंगीचं मैदान, प्रत्येकाला या मैदानावर खेळण्याची इच्छा असते, प्रत्येकाला या नारंगी स्पर्धेची एक तरी ट्रॉफी जिंकण्याची इच्छा असते आणि त्याच स्वप्नानं प्रत्येक संघ या ठिकाणी उतरतोय एखादी स्पर्धा खेळण्यासाठी। सही का भरोसा जी, इस मैदान पर सभी का हार्दिक स्वागत है। स्ट्रेट ड्राइव ग्राउंड के ऊपर से खेल दिया, लगाम पर गेंद आती हुई जब तक इनको फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। रनर का मौका होगा, डायरेक्ट हिट है। देखना का अंपायर का निर्णय क्या आएगा। थर्ड अंपायर बिजी होते हुए नजर आएंगे। डायरेक्ट हिट लगा है, वो घातक भी है, मगर चलिए देखिए हम बात देखेंगे थर्ड अंपायर क्या होगा क्या नहीं। आप सांसें हमारी गले में रुकी है, बेहतरीन मुकाबला आप देखने जा रहे हैं। आघाडीची जोडी आपण जहीरभाई पाहिली होती, एका साईडला पण प्रशांतला पाहिले, एका साईडला पण पाहिले तर नो डाऊट प्रकाश या खेळाडूला मात्र डेंजर झोन मध्ये आहेत आणि इथे मात्र थर्ड अंपायरचा निर्णय येतो। यस, बॅटर सेफ आहे, नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतोय। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे, फाउंडेशनला खातं उघडलं गेलं या ठिकाणी श्री गणेश मोदलपाडा या टीमचं 2 या धावेनं। 4 ओव्हरची मॅच, 24 चेंडूंचा सामना आणि या 24 चेंडूंमध्ये जहीरभाई सगळ्यात महत्त्वाचं काय तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 6 चेंडू, या 6 चेंडू म्हणजे जितक्या धावा जमा करता येतील तितक्या धावा जमा करणं या आतापर्यंत प्रत्येक संघासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत। सही का सजी, वो होना भी चाहिए क्योंकि इससे पहले मुकाबला लो स्कोरिंग मैच का आखिरी ओवर तक गया था। ऑफ स्टंप पर आए, गेंद को ऑफ साइड पर खेला, खिलाड़ी को चुन लिया है, ले लिया क्या, बल्लेबाज का हुआ खेल समाप्त। बल्लेबाज बैक टू डग आउट। थँक्यू अक्षयने केले प्रशांतला शांत, मोठा बॅटर, एक नामवंत फलंदाज त्या ठिकाणी बीड जवळपास फसला गेला। ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि फटका फसला त्या ठिकाणी। चांगला कॅच मिडविकेट क्षेत्रामध्ये कॅरी केला गेला। प्रशांत सारखा खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने येतोय, त्यासाठीच म्हटलं ना की गोलंदाजानं खऱ्या अर्थानं प्रशांतला केले शांत। पहिली विकेट डाऊन, पहिली सफलता प्राप्त करतोय गोलंदाज अक्षय। धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 2। सामना सुरू आहे, एका साईडला गावदेवी कणेर तर एका साईडला श्री गणेश मोदलपाडा, या 2 टीमच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर राकेश, हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहे। बघा ग्रामीण धमाका आहे आणि आज मी प्रत्येक टीमचं कौतुक करतोय कारण एका गणवेशामध्ये आज आपल्याला सगळे संघ पाहायला मिळत आहेत। बघा इथे जर आपण पाहिलं शॉर्ट बॉल होता, हा शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं जर कदाचित खेळला गेला असता, ऑन साईडला लेफ्ट हँड बॅटर आहे तर कदाचित काही धावा मिळू शकल्या असत्या, मात्र त्या पोझिशनमध्ये बॅटर नव्हते। अगदी चेंडूची वाट पाहत राहिले की चेंडू वाईट जाईल की काय, मात्र चेंडू पडल्यानंतर टर्न झाला, आतमध्ये आला, अंगावर तो चेंडू आदळतोय। चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाजामार्फत। धावसंख्या आहे ती म्हणजेच 2। पुन्हा एकदा ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा स्पर्श होऊन चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय, पंचांच्या दिशेने गेले जात आहेत। रन आउट साठी अपील आहे, पंच मात्र आमच्या इनफिल्ड पंच वळतायत तिसऱ्या पंचांच्या दिशेनं। डिसिजन पेंडिंग, निर्णय थांबलाय, काय यावेळेस निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा। फलंदाज बाद आहे की सेफ आहे बघा इथे पाहू शकाल डिबेट लाईव्हच्या माध्यमातून। बॅटची एज, चेंडू अगदी मागे निघून आला होता, तिथून मात्र हा चेंडू फेकला गेलाय डायरेक्ट एसटी वर, हिट तर झालाय आणि इथे 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 बघूया 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 चेंडू तर यावेळेस एसटी वर येतोय आणि बॅटर तुम्ही पाहू शकाल, बॅटरला पाहू शकाल इथे हिट झालाय स्टंपला चेंडू आणि यस बॅट इथे मात्र हवेत आहे। बॅटर बाद, OUT, फलंदाज बाद, आउट। शुक्रिया डीजे और हमारे बेहतरीन
विकेट कीपर बेहतरीन बल्लेबाज, उसके बाद डिवीजन के कैमरामैन और बेहतरीन इसी मैदान पर तमाम को बेहतरीन आगे बढ़ाने का काम करने वाले बेहतरीन खिलाड़ी और बेहतरीन व्यक्ति हरीश सर जी का आगमन हुआ है। उनका वेलकम है, स्वागत है। हरीश सर जी, आपका दिल के घेरा से इस्तकबाल और स्वागत रहेगा नारंगी के मैदान पर। क्योंकि आप देख सकते हैं कैमरा उनके चेहरे पर जा रहा है और ये आप देख सकते हैं हमारे मुख्य स्टेज पर हरीश सर जी का आगमन हुआ। कैलाश सर जी है, उसके बाद धीरज पाटिल है, फिर उसके बाद हमारे ऑफिशियल अंपायर गंभीर सर जी को आप देख रहे हैं। बहुत ही सभा कल के दिन नारंगी बी टीम खेलते हुए नजर आएगी। भरत राव सर जी, एक बड़ा मुकाबले कल के दिन भी देखने को मिल जाएंगे, मगर आज के दिन ये क्रिकेट का महासंग्राम है, इतना बगड है और क्या खिलाड़ियों का खेल हमें इस मैदान पर देखने को मिलता हुआ। अगली गेंद बल्लेबाज की जाती हुई, लो फुल टॉस गेंद बनाकर आउट साइड पर गेंद को खिलता गेंद मिडल पर मतलब गेंद को फील किया जाएगा, एक रन जरूर मिल जाएगा। एक एक रन के साथ आप अपनी टीम की साया को बढ़ा रहे हैं, क्योंकि 2 विकेट की झटके लग चुके हैं टीम को, जो भी वो दोनों रनआउट के रूप में लगे हैं, मगर यहाँ पर एक एक रन आपको कीमती एक एक रन को बनाना होगा। क्या कहना चाहेंगे भरत? क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही महत्त्वपूर्ण असते जहीर। एक एक धाव मी म्हणेल ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे त्या धावेचं मोल आहे क्रिकेटमध्ये। आणि ज्यावेळेस आपण आतापर्यंत ज्या मॅचेस पाहिलेत तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण जास्तीत जास्त विकेट पाहिले आहेत। त्यावेळेस पॅडवर मारा केला होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली। जर आपण पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंपचं दर्शवित आहेत। इम्पॅक्ट आपण जर पाहिला नॉट आउट आहेत, धावत संख्या आपण पद स्थिर आहे। पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे 3। बघा डीबीएन लाईव्हचा सगळ्यात उच्च दर्जाचा कॅमेरामॅन म्हणजे आताच्या घडीला सध्याच्या घडीला 70 ने देखील त्याची मागणी केली आहे, मात्र डीबीएन लाईव्ह चॅनल त्याला सोडत नाहीयेत। त्याची डिमांड सगळ्या पूर्ण केल्या। सुरुवातीला नो डाऊट प्रीतनं जवळपास 1000 रुपयामध्ये काम केलं, त्यानंतर 1200, आता 1500, आता त्याची डिमांड वाढले। आता तो म्हणतोय मला पर डे 1800 असेल तर मी कॅमेऱ्यावर करेल डीबीएनचं, कारण एक मोठा लेवलचा कॅमेरामॅन थेट मालजीपड्यावरून इथे आलाय। तर प्रीतचं या ठिकाणी करूया आपण स्वागत। वेलकम प्रीत। खरोखरच कौतुक आहे या मुलाचं प्रीतचं। आणि मगाशी आपण हरेश सरच्या दिशेने गेलो होतो, खरोखरच हरेश सरच्या विषयी म्हणायचं गेलं तर नो डाऊट एक उत्तम दर्जाचा तो खेळाडू आहे आणि 40+ क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळलं जातं हरेशकडून। आणि मी तर म्हणेल ना आतापर्यंत त्याला जी सरची पदवी दिली ती योग्य आहे। धावा संख्या झाली आहे ती 3। पहिले षटक पूर्ण झाले आहे, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर वैभव या गोलंदाजाला। शॉर्ट बॉल यावेळेस पॅटचा फेस थोडासा लेट उशिरा ओपन केलाय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केला गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं। धावा पळून पूर्ण केल्या गेल्या या कालावधीमध्ये त्या 2 या 2 धाव्यानं धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 5। सामना आपण पाहतोय एका साईडला गावदेवी कणेर तर एका साईडला आहे श्री गणेश मोदलपाडा संघ। धावा झाल्यात 5। इनसाइड आउटचा फटका, जागा बनवली, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरच्या फिल्डरनं अगदी योग्य प्रयत्न केला होता त्या ठिकाणी। जेलच्या रेषेमध्ये देखील आले होते, ओंधळीत तो चेंडू पडला होता, मात्र ऐन वेळेवर तो चेंडू ओंधळीतून सुटला गेलाय, कॅच ड्रॉप झालाय आणि या कॅच ड्रॉपने धावा मिळतील त्या 2। बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल, अगदी बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवला होता आणि लांब पडल्याच्या चेंडूला या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आणि काय प्रयत्न त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या फिल्डरनं अतिशय उत्तम दर्जाचा प्रयत्न झहीरभाई त्या ठिकाणी केला होता, मात्र कॅच त्या ठिकाणी अंतिम क्षणी ड्रॉप झालाय। सही कहा सर जी, अगली गेंद बेहतरीन शॉट है, इनफील्ड के ऊपर से खेल दिया, गेंद लॉन्ग ऑन रीजन पर आती हुई थोड़ी सी मिसफील्ड होती हुई 1 को 2 में तब्दील कर जाएंगे और करना भी होगा। एक एक रन को बनाना होगा, एक एक रन को छकड़ना होगा और एक एक रन के साथ टीम को आगे पहुंचाना होगा। टीम की रन संख्या है 9, दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ, क्योंकि ये 4 ओवर का मुकाबला जिसमें पावर प्ले में आपने 3 रन बनाए थे और 2 विकेट गंवाए थे, वहां पर अब वो को भूलना होगा और एक एक बल्लेबाजी के जलवे भी करने होंगे। परसद जी क्या कहना चाहेंगे? आतापर्यंत ज्या मॅचेस झाले जहीर आणि आतापर्यंत त्या मॅचेसमध्ये आपण स्कोर पाहिलाय 36, 37, त्यानंतर आपण 40 पाहिला, त्यानंतर आपण जवळपास मगाची 27 पाहिला। अशा प्रकारची आपण धावसंख्या सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या टीम कडून पाहिलेत, मात्र नो डाऊट माझ्या हिशोबाने आतापर्यंत ज्या मॅचेस चालल्यात ना जहीर 40च्या पलीकडे, प्रत्येक टीमला 40च्या पलीकडे प्रथम बॅटिंग करताना जायला हवं। ऑन साइडला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय, चेंडू हवेत आहे, वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर येतोय झेलच्या खाली, त्याने टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ।
तो म्हणजे मिस्टर विशाल यांचा आउट. थँक्यू. धाबा झाल्या आहेत त्या म्हणजेच 9 धाबा आणि 9 धावसंख्येवर तिसरा धक्का या ठिकाणी दिला जातोय श्री गणेश मोदलपाडा या टीमला. सावरणं गरजेचं आहे. इथे विकेट पडण्याचा जो क्रम आहे तो आतापर्यंत थांबत नाहीये. एक चांगली पार्टनरशिप, एखाद्या खेळाडूला विकेटवर उभं राहावं लागेल, एक नक्कीच अँकर रोल या ठिकाणी तो अदा करावा लागेल. सध्याच्या घडीला पार्टनरशिपची नितांत गरज मोदलपाडा या टीमला. सरळ बॅटनं खेळलाय. साइड स्क्रीनच्या अगदी समोर चेंडू येतोय. डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर आला होता बघा, अजूनही चेंडू मिळत नाहीये, शोधतोय चेंडूला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली आणि या मिसफील्डचा फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. धाबा पळून काढल्या त्या 2. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 11. सही का सर जी, यहाँ पर खिलाड़ी ने गेंद को ढूंढकर साधना किया है, मगर ऐसा करते रहेगी तो ये मुकाबला भी आपको तकलीफ देता हुआ नजर आएगा. 11 रन बने हैं. आउट साइड पर गेंद को खेल दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. रनआउट का मौका बन सकता है तो उतना खास था, मगर गेंदबाज ने गेंद को कलेक्ट नहीं किया. 1 रन शॉट है. देखिए कितने एक वहां पर गरीबी में आटा गिला होता हुआ नजर आ रहा है. भरत जी क्या कहना चाहेंगे? जहां पर रन संख्या कम थी वहां पर और 1 रन कम आता हुआ नजर आ रहा है. नक्कीच 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या, मात्र कुठेतरी या ठिकाणी एका बॅटरने ती पॉपिंग क्रीज क्रॉस करताना कुठेतरी नक्कीच ती पॉपिंग क्रीज कदाचित क्रॉस केली नसेल, पण सही दर्शवत आहे. त्याच्यामुळे नक्की 2 धावा जरी पूर्ण झाल्या असतील ना जहीर, तर इथे फक्त मिळेल ती 1 धाव. एक चांगला उच्चारण तू केलं जहीर की गरीबी में आटा गेला. कारण जहीर तुझ्याकडे जे शब्द आहेत ते नक्कीच इतरांकडे कुणाकडे नाही आहेत. त्याच्यामुळे भरपूर हे आज फॅन फॉलोअर तुझे पाहतो नाही, मोठ्या प्रमाणात तुझे फॅन फॉलोअर आहेत. आणि खास करून सगळ्यात मोठा फॅन तुझा कोण असेल तर डीबीएन लाईव्ह आहे. इनका सभी का आशीर्वाद है सर जी, आप भी का, और ये तमाम नारंगी का प्रेम है. और ये सभी नारंगी ने आशीर्वाद देने से इतने बड़े प्लेटफॉर्म पर जाकर हमें आगे बढ़ने का मौका मिला. वो हमारे सभी के चैतन्य लाडे कमेंटेटर भी है तुकाराम मंगला सर जी, और आप लोग के सभी के आशीर्वाद से ये इतने बड़े काम मिलते हैं. और ऐसे में चाहूंगा कि आपके आशीर्वाद मेरे पर आने वाले तमाम कयामत तक रहे. और बेहतरीन मुकाबले चल रहे. 2 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 12-12. करंट 6चा आपण हा करंट रन रेट पाहतोय आणि याच वेगानं खेळत राहिला तर प्रोजेक्टर स्कोर आपण नक्कीच पाहू शकाल. त्या ठिकाणी 24 धावा या फलकावर फक्त आणि फक्त तुम्ही लावू शकाल. इथून मी म्हटलं ना की इथे एक समाधानकारक धावसंख्या म्हणायची गेली तर जवळजवळ 40 या आकड्यापर्यंत प्रयत्न करावा लागेल. तर इथून मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे गावदेवी कणेर या टीमची, इथून मात्र एक चित्र स्पष्ट झालंय. हा चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. यावेळेसचा भीमर, आणि या भीमरनं खऱ्या अर्थानं भीमार केलाय समोरच्या या टीमला. हा मिळेल चौकार. 4 + 9 मिळतील धावा 5. सही का वहां पर क्या बेहतरीन गेंद थी, मगर वहां पर हम पाने का ये बीमर गेंद है. और गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए मिलेंगे वहां पर 5 रन. मगर अगली गेंद क्या होगी? बल्लेबाज को घूम उठाकर खेलने का मौका आता हुआ नजर आएगा. और बल्लेबाज के पास मौके बार बार नहीं आते. त्योहार साल में एक बार बनाया जाता है, मगर ये क्रिकेट का महासंग्राम भी साल में एक बार आपके सामने आता है. लड़ना होगा इस गेंद को, सीमा रेखा दिखानी होगी. अगली गेंद शॉट गिनती ऑन साइड पर खेला, मिक्स टाइम शॉट है, मगर गेंद हवा में है. खिलाड़ी जब तक जाकर गेंद को फील कर पाएंगे 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. रनआउट का मौका है. डायरेक्ट हिट है. बल्लेबाज गॉन. विकेट गिरता हुआ. ये फ्री हिट की गेंद थी. आपके पास एक ही ऑप्शन था, वो है रनआउट का विकेट. और बल्लेबाज बैक टू डकआउट गॉन. थँक्यू. म्हणजे मी तर म्हणेल जहीर की या फ्री हिटच्या चेंडूमुळे ही फ्रीमध्ये मिळालेली विकेट, कारण या फ्री हिटच्या चेंडूचा फायदा खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल श्री गणेश मोदलपाडा या टीमला उचलायचा होता. एकतर चेंडू हातामध्ये होता, इथून एक रिक्स धोका घेतला होता या 2 धावा पूर्ण करण्यासाठी, आणि हा धोका कुठेतरी नडला गेला. बॅटर त्या ठिकाणी बाद झाला. त्या ठिकाणी मिस्टर संदेश हा बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय. तर एक मोठा धक्का असेल का कुठेतरी. एक मी म्हटलं होतं मगाशी एखादी पार्टनरशिप बिल्ड होणं जहीर त्या ठिकाणी गरजेचं आहे, आणि ती कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड
होण्याचा मी म्हणेन प्रवास सुरू होता आणि त्याच प्रवासामध्ये आलेली मात्र ही विकेट रनआउटची. धावा झाल्या ते 18. 4 विकेट आतापर्यंत लागल्या आहेत. त्या म्हणजेच श्री गणेश मुदलपाडा या टीमच्या फलकावर गोलंदाज सज्ज आहे. ऑन साईडला जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर काही काळ खाली बसतोय. एक सबमरीन डिलीवरी हाताळली गेली, चेंडू येतोय डॉट, निर्धाव. सही का भरोसा जी, ऑफ स्टंप पर गिनती और गिनने सी निचाई पर रहती हुई और गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में. यहाँ पर रितेश स्ट्राइक पर अगली गेंद खेलते तैयार है, कदम गेंदबाजी पर है. आउट साइड पर गेंद को खेला, गेंद ने ऊंचाई ली, लॉन्ग पर से खिलाड़ी जा रहे हैं. कैच बनेगा, मैच बन जाएगा, ले लिया कैच, बल्लेबाज मैदान के बाहर गॉन. थँक्यू. नक्कीच जहीर थँक्यू डीजे. या दुपारच्या सत्रामध्ये तर्पण पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्याचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम तर्पण, तुझं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक नक्कीच महाराष्ट्राचे समालोचक आहेत आणि फ्रॉम कोपरी, हे विसरता कामा नाहीये, एक चांगले समालोचक आहेत. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजेच 18 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत आपण किती रिप्ले तुम्ही पाहू शकाल. बघा कशा प्रकारे आज स्ट्रोक खेळला गेला होता. बॉल फॉलो बघा, ही खासियत आहे डीबीएन लाईव्हची, खासियत आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर डीबीएन लाईव्ह हे चॅनल सर्वांचं पसंती चॅनल का ठरलंय, कारण त्यांचं एकतर स्कोर अपडेट आणि बॉल फॉलो हे अप्रतिम दर्जाचं आपण पाहिलंय. अगली गेंद शॉर्ट गिनती ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. मगर आप रन संख्या को बढ़ाना होगा. 5 विकेट आपने गंवाए हैं और आपके पास सिर्फ 8 गेंदों का खेल आना बाकी है. ये 8 गेंदों में 20 से 25 रन नहीं बनेंगे तो इस मैदान पर तकलीफ आएंगी. भरोसा जी, क्या कहना चाहेंगे आप? प्रयत्न तोच असेल, श्री गणेश मोदलपाडा या टीमचा प्रयत्न तोच असेल की येणाऱ्या या 8 चेंडूमध्ये सर्वात जास्तीत जास्त धावा या फलकावर लावता येतील, त्याचा प्रयत्न असेल. यावेळेस चेंडू खराब आहे, पंच वळतायत, वाईटचा इशारा पंच जगदीश सरांकडून दिला जातोय. मात्र गावदेवी कनेरचा प्रयत्न काय असेल? नाणेफेक जिंकून आपण शतरक्षण का स्वीकारलंय? या ठिकाणी कदाचित त्यांना चेस आवडत असेल. इथून मात्र हा प्रयत्न असेल की ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत श्री गणेश मोदलपाडा या टीमला थांबवलंय, हे शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबवायचं आहे, हा प्रयत्न कनेर टीमचा असेल. सही का सर जी, आउट साइड पर गेंद को खेल दिया, गेंद जमीनी शेर करते मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा. 1 रन पूरा, दूसरे की मांग है विकेट कीपर के दस्तान में. जब तक गेंद जाती 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 21. 5 विकेट के नुकसान पर आने वाली 7 गेंदें हैं. 7 गेंदों में विचारमंद बल्लेबाजी होनी चाहिए, वरना ये टीम थोड़ी सी परेशानी में आएगी. अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या आपको खड़ी करनी है, क्योंकि ये नारंगी ग्रामीण से धमाका बिग बैश लहराता हुआ नजर आएगा. इस मैदान पर लड़ना होगा. आउट साइड पर गेंद को खेल दिया है, गेंद फाइन लेग पर कैच का मौका था, वो भी क्या ड्रॉप होता हुआ. गेंद स्क्वायर का फाइन लेग पर खिलाड़ी आएंगे, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. 2 रन के साथ स्कोर 23. 3 ओवर की समाप्ति के बाद परसत जी आखिरी ओवर की कहानी आने बाकी है, मगर यहां पर अभी भी आखिरी ओवर में आपको 10 से 12 रन जोड़ने होंगे. एक छोटे से ब्रेक के बाद यू है कमांड दीजिए. धन्यवाद डीचे. प्रयत्न तोच असेल जहीर, ज्याप्रमाणे आपण म्हटलंय की इथून या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावा. प्रयत्न तोच असेल का प्रत्येक संघ हाच प्रयत्न करतोय की 40च्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. त्या प्रयत्नात ती खेळी त्या ठिकाणी होती. मात्र एक आपण इथे या ठिकाणी काय पाहिलं जाईल, इथून प्रत्येक चेंडूवर जे धावा आल्यात ना, या धावा आल्यामुळे कुठेतरी ते थोडंसं माइंड जो कुठेतरी सेट होता तो माइंड थोडासा विस्कळलाय गावदेवी कनेर या टीमचा. त्यामुळे आपण काही ठिकाणी आपण मिसफील्ड देखील या टीमची पाहिली आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू यावेळेस एसटी सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवर मदननं टिपले विकेट मिस्टर सुनील यांची. सुनील बाद, आउट.
यू डीजे। पहली गेंद 34 ओवर की आपने देखा, सफल होकर खेलना चाहते थे, लेग स्टंप खुला रखा था और वहां पर गेंदबाज ने उस गेंद पर एक लाजवाब गेंद फेंकी और बल्लेबाज को बैक टू डगआउट का रास्ता दिखाया। अब एक यहाँ पर 5 गेंदों का खेलना बाकी है, 23 रन बने हैं। न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को आउट साइड पर खेल दिया, गैप में गेंद जारी, मगर गेंद को जब तक फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। रन संख्या में बढ़ती होती हुई नजर आएगी, रन संख्या जाकर पहुंचेगी 25 रनों पर। आने वाली 4 गेंदों का खिलाना बाकी है। 4 गेंदों में 1 से 2 बड़े शॉट। यहां पर 30 के आंकड़े के पार आपको जाना होगा, 35 तक आपको पहुंचना होगा लड़ने के लिए। क्या कहना चाहेंगे बरस? हाणामारीचं षटक आहे जहीर आणि या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी ही केली जाईल। फुल टॉच चेंडू, मात्र या ठिकाणी फटका फसलाय। मात्र काय घडलंय त्या ठिकाणी? संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं त्या ठिकाणी फिल्डरला करता आलं नाहीये। एक ट्रॅप रचला होता, एक फुल ऑफ लाईन चेंडू टाकला होता, गती थोडीशी कमी होती, या चेंडूला ऑन साईडला चांगल्या प्रकारे खेळलं गेलं होतं। एक झेलमध्ये हा चेंडू कन्वर्ट झाला होता जहीर, मात्र मिड विकेट रिझर्वमध्ये त्या ठिकाणी कॅच झालाय ड्रॉप। जिथे विकेट प्राप्त करण्याची संधी होती त्या ठिकाणी मात्र या 3 धावा समोरच्या टीमला दिलेत असं नक्की तुम्ही म्हणू शकेल। धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 28-28। सही का सर जी, 3। अगली गेंद आउटसाइड खेलना चाहते थे स्विंग इन द मैच, अब रनआउट का मौका बन जाएगा। विकेट कीपर ने बेहतरीन अंदाज में थ्रो किया और बल्लेबाज को लौटना होगा। अब यहां पर आने वाली 2 गेंदों की कहानी है, मगर क्या होगा क्या नहीं, एक ब्रेक के बाद मैदान के अंदर जरूर आएंगे। कमांडी थँक्यू डीजे। रुपेश बाद होतोय आणि रुपेश यांच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रवी। शेवटचे 2 चेंडू, त्यावेळेस डेड ऑन स्पॉटचा चेंडू आहे आणि यस या ठिकाणी क्लिंग बॉल, दांडी गोल। बॅटरला देखील या ठिकाणी परतावा लागेल। मिस्टर प्रकाश बॅक टू द पॅव्हलियन, आउट। शुक्रिया डीजे। 4 गेंद थी, सेव करना चाहते मगर पेड़ों के अंदर से डायरेक्ट विकेट पर जाकर मंडाती हुई विकेट जीता हुआ मधु संगीत भी बजा है। मगर आखिरी गेंद पर ये मैदान पर क्या होगा क्या नहीं, एक बड़ा शॉट तो खेलना होगा। अगली गेंद खेलने तैयार, मिड ऑफ पर खेला है, गेंद हवा में, खिलाड़ी है वहां पर, ले लिया क्या आज, और एक बल्लेबाज मैदान के बाहर गॉन। शेवटच्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर जवळपास मदनचं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण धावा कमी पाहिल्यात, त्याहून अधिक आपण विकेट पाहिल्यात। बघा मदननं फक्त 5 धावा खर्च केल्या, मात्र टीमचा आपण विचार केला तर आतापर्यंत या 4 विकेट मदनच्या या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात। संघ थांबला गेलाय। श्री गणेश मोदलपाडा संघ 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 28 या धावसंख्येवर थांबला गेलाय आणि 29 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत गावदेवी कनेर या टीमला। डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल विरारची पूर्वासिनी, आदिमाया, आदिशक्ती, आई जीवदानी मातेचं मंदिर डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते। घर बसता तुम्ही मातेचं दर्शन घेऊ शकाल या ठिकाणी। विरारची पूर्वासिनी आहे, विरारची आदिशक्ती आहे, आदिमाया आहे, आई जीवदानी मातेचं मंदिर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी। चला आपण कॉल देऊया नेक्स्ट मॅच। चला आपण कॉल देऊया या ठिकाणी। जवळपास 5वा सामना असेल। पहिल्या फेरीतील एका साईडला वाघोबा जांभूलपाडा ब संघ असेल आणि दुसऱ्या साईडला वाघोबा ग्रुप कसराली हा संघ असेल। वाघोबा जांभूलपाडा ब टीमचे कॅप्टन आणि वाघोबा ग्रुप कसराली टीमचे कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही
या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी इन्व्हाइट करतोय. चला लवकर या आणि लवकरात लवकर आपण नाणेफेक करून घ्या. कपाली तुझ्या कपाल दिसतय छान गो, विरळ गावाची जीवदानी तू साऱ्या भक्तांची शान गो. लाल कुंकू कपाल तुझ्या कपाल दिसतय छान गो, विरळ गावाची जीवदानी तू साऱ्या भक्तांची शान गो. लाल कुंकू कपाली तुझ्या कपाल दिसतय छान गो, विरळ गावाची जीवदानी तू साऱ्या भक्तांची शान गो. लाल कुंकू कपाल तुझ्या कपाल दिसतय छान गो, विरळ गावाची जीवदानी तू साऱ्या. आई जीवधानी मातेचं एक गीत आपल्यापर्यंत पोचलं गेलंय. चला मॅचच्या दिशेला आपण जाऊया. दोन्ही टीमला मगाशी आम्ही कॉल दिलाय. दोन्ही टीम आल्या असतील तर आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं आहे. तब्बल 29 धावा हे टार्गेट सेट केलं आहे. 24 चेंडू आणि 29 धावा हे टार्गेट आतापर्यंत सेट केलं आहे. दोन संघ आपण पाहतोय. एका साईडला गावदेवी कणेर तर एका साईडला आपण पाहतोय श्री गणेश मोदलपाडा. श्री गणेश मोदलपाडा या टीमनं ते टार्गेट 29 धाव्यांचं टार्गेट सेट केलं आहे गावदेवी कणेर या टीम समोर. आणि या 29 धावेचा पाठलाग करण्यासाठी या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी आपण गावदेवी कणेर या टीमची पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर मदन या खेळाडूला आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर प्रदीप या खेळाडूला. ही आघाडीची जोडी आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय राकेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 24 चेंडूंचा खेळ. 24 चेंडू 29 धावा करायचे आहेत. सुरुवात दोन्ही टीमसाठी सुरुवात ही महत्त्वाची असेल. इथून जर कमीत कमी धावा मागचा आपण सामना पाहिला असेल 27 धाव्यांच्या टार्गेटचा सामना, तशा प्रकारे सुरुवात या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असेल. चांगला फटका आहे. मिड ऑफ रिझनमध्ये फिल्डर नव्हता त्या ठिकाणी. नक्कीच हा सिंगल इथे कन्वर्ट केला गेला. डीप लॉंग ऑफमधून फिल्डर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. अकाउंट ओपन झाले. खातं उघडलं गेलंय. सुरुवात झाली आहे फाउंडेशनला, ती म्हणजेच गावदेवी कणेर या टीमच्या. टॉस झाली का? नाणेफेकीचा कौल चालू आहे. पार्थ पाटील सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी केली जात आहे. शॉर्ट बॉल यावेळेस नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल इथे मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2. अनेक जण प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडूंना फॉलो करत आहेत. त्यामध्ये नक्कीच कदाचित प्रशांत घरत यांना फॉलो करत असेल. पार्थ त्यांच्या त्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. मॅच ऑन. झहीर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बघा अगोदरच मी तर म्हणेल हा डोक्यामध्ये फटका फिट केला होता की मला स्कूप करायचा आहे. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आल्यानंतर मात्र या चेंडूला ऑन साईडला सॉफ्ट हँडने खेळलं गेलंय. तर कुठलाही फटका आपण अगोदर आपल्या डोक्यामध्ये सेट करू शकत नाही. जाईल जसा चेंडू येतोय त्या चेंडूच्या पोझिशनवर येऊन त्या ठिकाणी प्रत्येक फटका खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 3. सही कहा सर जी आपने, क्योंकि गेंद के मेरिट पर आपको बल्लेबाजी करनी होती है. यहाँ पर रन संख्या 23 रन हुए हैं. छोटा सा लक्ष्य है. टैप किया है गेंद हवा में, मगर वन बॉल जब तक गेंदबाज के फील कर पाएंगे एक रन को पूरा कर जाएंगे दोनों बैटर. गेंदबाज ने थोड़ी सी गलती की है. गेंद को कलेक्ट करते तो रनआउट का मौका भी बन सकता था. एक रन आपके लिए कीमती है. 21 गेंदें और अभी भी यहाँ पर मुकाबला जीतने के लिए 25 रनों 20 गेंदें हैं और 25 रनों की दरकार है ये मुकाबला जीतने के लिए. बड़ा मुकाबला चलता हुआ 4 गेंदों का खेल मैदान पर होता हुआ नजर आया. क्या यहाँ पर गेंद बदली जाएंगी? यहाँ पर गेंदबाजों को विकेट प्राप्त करने होंगे. ये मुकाबले के लिए कदमों का इस्तेमाल किया. डांसिंग डॉन खेल दिया और गेंद आउटसाइड पर तो गेंद को फील किया जाएगा. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थोड़ी सी मिसफील होती हुई और 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई नजर आएगी. इसको जाकर पहुंचेगा 6 रनों पर. एक रन कीमती है. एक रन को बचाना है क्योंकि आपके पास बैंक बैलेंस कम है. खर्चा ज्यादा होगा तो ये मैच भी आपसे दूर होता हुआ नजर आएगा. भरत सर जी नक्कीच एक धाव्याला वाचवणं गरजेचं आहे. टोटल कमी आहे. 29 धावेचं एक छोटं टोटल आहे. आणि जहीर आपण मगाशी म्हटलं की काय या 29 धावा संख्येसाठी विकेट खूप महत्त्वपूर्ण असेल. नो डाऊट नक्कीच या ठिकाणी जर या 29 धावा तुम्हाला डिपेंड्स करायचे असतील ना तर विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. श्री गणेश मोदलपाडा या टीमला विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट.
मात्र कनेर संघ काय विचार इथे फटका फसलाय. डीप लॉंग ऑफ रिजनल फिल्डर आहे. मी म्हटलंय विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. 29चं टार्गेट आहे. 29चं टार्गेट डिफेंड करायचं असेल तर विकेट 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 तुम्हाला फॉलो करायला लागतील. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. फलंदाज बाद मिस्टर मदन आउट. सगळ्यात महत्वाचं काय तर जवळपास टोटल छोटा आहे आणि या छोट्या टोटलला कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल ही तुमची मानसिकता मैदानाच्या आतमध्ये कसे असेल. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं काम जहीर सुईनं होत असेल तर त्या ठिकाणी दाबण वापरण्याची गरज काय. तर कुठे ते सिंगल डबलनं जर धावसंख्येपर्यंत आपण 29 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकत असू तर मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी. मात्र कदाचित ही मॅच लवकर फिनिश करायची असेल असा कदाचित तो माणूस आपण त्या ठिकाणी पहिला मदनचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप लॉंग ऑफ रिजनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता आणि त्या फिल्डरला मी तर म्हणेन मदननं निवडलंय. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अक्षय. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रशांत या गोलंदाजाला पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पंच म्हणतात आउटसाइड लेग स्टंप. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एकेरी धाब्याने मात्र फळक पुढे सरकतोय. धाबसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7. और यहाँ पर दूसरे ओवर की शुरुआत होती हुई नजर आई है. पहली गेंद पर लेग बाय का इशारा 5 और 7 रन बने हैं. अभी भी मंजिलें दूर है मगर वहां पर विकेट आएंगे गुच्छे में तो ये मैच बन सकता है. करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि एक एक गेंद इवेंट के बराबर है. ऑफ स्टंप पर गेंद ऑन साइड खेलना चाहते बैट का निचली भाग में गेंद लगती हुई रनआउट का मौका बन सकता था. डायरेक्ट हिट किया मगर बल्लेबाज अपने क्रीज में है या नहीं. अंपायर को थर्ड अंपायर पर भेजा है. निर्णय ऑफिशियल अंपायर ने. हम देखेंगे क्या होगा क्या नहीं. थोड़ी देर के बाद वो निर्णय आपके पास आएगा. चेक केलं जाईल. रिप्ले आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं स्ट्रोक खेळला गेला होता. शॉर्ट फाईन लेग रेजर चेंडूला फील्ड केलं गेलं आणि तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर हा डायरेक्ट हिट स्टंपवर आणि इथून काय निर्णय येईल पंचांचा चेक केलं जाते. यस कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. स्टॉप स्टॉप. यस निर्णय देतोय. ओयूटी आउट. फलंदाज बात जहां पर पीछे नहीं लौट पाए. आज रपड जय्यो हे गीत आपण ऐकत आहात. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 7 धावा झाल्यात आणि 7 या धावसंख्येवर आतापर्यंत 2 फलंदाज मात्र डगआउट रूम मध्ये येऊन बसलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय गौतम आणि प्रदीप ही आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. इथून कुठेतरी नक्कीच 29 धावेचा पाठलाग करतोय गावदेवी कनेरचा संघ आणि हा पाठलाग करताना मात्र 2 फलंदाज गमावलेत या टीमनं. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलाय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. चांगलं शतरक्षण आणि एक चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल या ठिकाणी. एकेरी धाब्यानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. बघा 24 चेंडू 29 करायचे आहेत. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपलाय आणि या 9 चेंडूमध्ये आतापर्यंत फलकावर धावा आल्या त्या 8. म्हणजे बॅलन्सिंग आहे सामना. ही मॅच देखील लो टोटलची मॅच असली तरी देखील एक चांगली मॅच दर्शकांना नक्कीच पाहायला मिळू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला जोरकस फटका आहे. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने निघून जातोय. बाव शतरक्षण चुकीचं पाहिलं त्या ठिकाणी. हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. मिसफील्ड झाली आणि या मिसफील्डच्या माध्यमातून मिळतोय हा चौकार. 4.
थैंक यू डीजे। यहाँ पर खिलाड़ी आ गए थे मगर गेंद हाथ पर लगकर चकमा देकर सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए फर्रार होती हुई नजर आई। ये बल्लेबाजी के जलवे हो रहे मगर फील्डिंग करनी होगी, खराब फील्डिंग से आप ये मुकाबला नहीं बना पाएंगे। अगली गेंद आउटसाइड पर खेलने का मौका था मगर गेंद और बल्ले का संबंध रनआउट का मौका फिर से बन जाएगा। बल्लेबाज को लौटना होगा, कॉलिंग टूटी, दिल टूटा, बल्लेबाज बैक टू डगआउट कौन। आज मैं छोड़ूंगा तुझे, तूने कसम चाहा है मुझे, आज मैं छोड़ूंगा तुझे, तूने कसम चाहा है मुझे, दिल में है तूफान भरा। थँक यू। आज ना छोडूंगा तुझे, दिल में है तूफान भरा। इथे नक्कीच त्याप्रमाणे खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। एका साईड धावा येत आहेत जहीर, एका बाजूला धावा येत आहेत मात्र एका बाजूला आपण पाहतो तर विकेट देखील पडल्या जात आहेत। म्हणतायत ना अति घाई संकटात नाही, हा स्लोगन आपण बऱ्याचदा एक्सप्रेसवर पाहिला असेल। या ठिकाणी घाई देखील होते नो डाऊट, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय हा प्रयत्न कुठेतरी नक्कीच मित्र म्हणेल गावदेवी कनेर या टीमला महागात पडतोय। रनआउटच्या स्वरूपात जवळपास हा तिसरा धक्का बसतोय गावदेवी कनेर या टीमला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय वैभव, रिव्हर्सचा फटका आहे, पॉइंट रेजर मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, फक्त या फटक्यावर मिळेल ती एक धाव। एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या झाली आहे ती 13। षटक मैदानाच्या आतमध्ये संपलाय, दुसरा 12 चेंडूंचा खेळ संपलाय। 12 चेंडूमध्ये फळकावर आपण धावसंख्या पाहतोय गावदेवी कनेर या टीमची 3 बाद 12। येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल 17 धावा। 12 चेंडू 17 धावा, इथून मात्र कदाचित नक्कीच रिक्वायर्ड रन रेट थोडाफार वाढेल। सही का भरोसा जी आपने। यहाँ पर आप अपनी टीम के इरादे को लेकर आए हैं मगर कहते हैं ना इरादे किसके भी वो धमाके होने चाहिए, और क्या धमाके कल के दिन हुए वो आज के दिन वो धमाका दोपहर के क्षेत्र में हमें देखने को मिलेगा। कल स्कोर यहाँ पर एक लाजवाब था मगर आज थोड़ी सी लो स्कोरिंग मैच हमें सभी देखने को मिल रहे हैं। मगर बल्लेबाजों का निर्णय परीक्षा है इस मैदान पर, क्योंकि आपको लड़ना है, क्योंकि आपने सही सुबह के क्षेत्र में जिक्र किया था तुकाराम सर जी और आपने कि वहां पर आने वाले महीने में जो गांव एक प्रीमियर लीग आएगी ना वेतन हाफ की, मगर वहां पर आपको अपने खेल का जलवा भी करना है। तो वो खेल आज इस मैदान पर आपको दिखाना होगा, क्योंकि आगे आपको बढ़ना है तो इस खेल से ही आप आगे बढ़ेंगे। मगर आने वाली 12 गेंदों का खेलना बाकी है, क्या होगा क्या नहीं, 12 में 16 बनाने हैं। शॉर्ट गेंद आउटसाइड खेलना चाहते थे, बैट का टो लगा, गेंद फाइनल पर ट्रैवल होती हुई जब तक इनको फील्ड किया जाएगा लॉन्ग ऑन मानी लाइन के करीब और 1 को 2 में तब्दील कर देंगे। रनआउट का मौका होगा क्या, मगर डायरेक्ट थ्रो आता तो यहाँ पर कुछ मामला और अलग हमें देखने को मिल जाता। मगर 1 को 2 में तब्दील करते हुए दोनों बैटर, रन संख्या जाकर पहुंची हुई 15। अभी भी 14 रनों की दरकार है, 11 गेंदे, मैच अभी भी ऑन है। 60-40 वाला मुकाबला है, कभी इधर तो कभी उधर वाला है। सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच 60-40 वाला मुकाबला आहे जहीर, कारण इथे मी म्हणतो ना की चेंडूंपेक्षाही धावा अधिक आहेत, ह्या महत्वाच्या आहेत। या धावा कुठेतरी लेवल अप होता कामा नाहीयेत, हा प्रयत्न असेल तो म्हणजेच श्री गणेश मोदलपाडा या टीमचा। तर गावदेवी कनेर हा संघ विचार करेल की आम्हाला प्रत्येक चेंडूवर धावा धावा आणि धावा करायचे आहेत। ऑन साईडला यावेळेस जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये। चेंडू पडल्यानंतर अगदी निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे तो एक डॉट बॉल। मी म्हटलं ना की चेंडू आणि धावा, म्हणजे मगाशी आपण म्हटलं ना जहीर की जवळपास अजूनही आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 10 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 14, म्हणजे चेंडू आणि धावा याच्यामध्ये कुठेतरी 4 धावांचा फरक आहे। हा 4 धावांचा फरक खूप महत्त्वपूर्ण असेल या मॅच मध्ये। ऑन साईडला फटका फसतोय, डीप लॉंग ऑनचा फिल्डर झेलच्या खाली येतोय, अतिशय सुंदर कॅच टिपलाय आणि या ठिकाणी खेळ संपलाय मिस्टर वैभव यांचा आउट। थँक्यू आईला रे आईला, तिच्या मायला। मी म्हटलं ना जहीर की कुठेतरी चेंडू आणि धावा याच्यामध्ये 4 धावांचा फरक आहे, मात्र काय स्ट्रॅटर्जी असेल इथे, मात्र कदाचित गावदेवी कनेर या टीमची प्रयत्न असेल की एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी मात्र आपण मॅचच्या दिशेने जाऊ शकतोय। हा प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय तर फसला गेलाय। ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, एक चांगला कॅच त्या ठिकाणी टिपलाय लॉंग ऑन वरून, एक चांगला कॅच टिपण्यासाठी फिल्डर आपण त्या ठिकाणी पाहिलाय मिस्टर
राकेशनं खरोखर अतिशय सुंदर कॅच टिपलाय. या अशा मुवमेंटमध्ये अशा कंडिशनमध्ये कॅचेस महत्वाचे आहेत. इथून एखादा कॅच देखील आपल्याला या मॅचमध्ये घेऊन येऊ शकतोय. समीकरण बदललंय. 10 चेंडू 14 धावा हे समीकरण समोर असताना आता मात्र 9 चेंडू आणि 14 धावांची गरज हे समीकरण दर्शवत आहे. सही का भरोसा जी, वहां पर कैच इन द मैचेस है और वो कैच पकड़ा है तो ये मैच को भी पकड़ना होगा. 3 गेंदें ये बहुत ही इंपॉर्टेंट होगी दोनों टीमों के लिए. आउटसाइड खेलने का स्विंग एंड द मिस, इधर डॉट बॉल. 8-14 का मामला है. हर गेंद पर समीकरण चेंज होगा. कभी प्रेशर है, कभी दबाव है, और दबाव में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है. मगर यहाँ पर इस मैदान पर आपको लड़ना है, क्योंकि ये 8 गेंदे में से एक गेंद है ना, वो आपको सीमा रेखा दिखानी होगी. वहां पर अगर दोनों गेंदे डॉट आएगी या विकेट आएगा, फिर बल्लेबाजों पर प्रेशर आएगा. दबाव में कोई निखर जाता है, कोई बिखर जाता है. इधर बिखरना नाही आहे. या ठिकाणी नक्कीच तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आहे विकेटवर. इनसाइड आउटचा फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. डीप लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने गेला. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलंय. स्ट्राइक एंडला थ्रो. 2 धावा येत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न उलकावणी तर दिली होती. या 2 धावेनं धावसंख्या फलकावर येत आहे. ती म्हणजेच 17 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. मॅच संपली नाहीये. 7 चेंडू 12 धावांची गरज. मी म्हटलंय ना की इथून तुम्हाला विखरायचं नाही. इथे तुम्हाला नक्कीच उभं राहायचं आहे. खंबीरपणे उभं राहायचं आहे. संकट मोठे आहेत, मात्र या संकटांना तोंड देण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायचं आहे. म्हणतात ना की लढायचं आहे, रडायचं नाहीये. सही का सर जी. 7-12 आउटसाइड करेंगे. स्विंग इन द मिस, इधर डॉट बॉल. अब 6 गेंदे 12 रनों की दरकार है. मैच ऑन है, मगर हितेश बाबू सर जी का भी आगमन हुआ है. थोड़ी देर में यहाँ पर 6 गेंदे और 12 रन. क्या होगा क्या नहीं, क्योंकि आधा डजन गेंदे हैं और 1 डजन रन बनाने हैं. लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, मेहनत करना होगी. मेहनत करेंगे तो ये मुकाबला आपके पक्ष में आएगा, और मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाता है. एक छोटा सा ब्रेक लेंगे और 6 गेंदे 12 की तरफ आएंगे. कमांडी जाए. नक्कीच डीजेला थांबवतोय जहीर. 6 चेंडू 12 धावा. मात्र गोलंदाजी बघा, गोलंदाजी आपण पाहू शकाल. राकेशनं पहिलं मॅन्डेटरी षटक हाताळलं. फक्त आणि फक्त राकेशनं 6 धावा दिल्या. त्यानंतर प्रकाशचं आपण क्रमांक 2चं षटक पाहिलं. प्रशांतचं आपण क्रमांक 2चं षटक पाहिलं. प्रशांतनं देखील क्रमांक 2च्या षटकामध्ये धावा किती खर्च केल्या, तर त्या देखील 5 धावा. आणि समीकरण काय आलं होतं, 12 चेंडू 16 धावा हे समीकरण समोर होतं. मात्र षटक क्रमांक 3 प्रकाश, खऱ्या अर्थानं प्रकाशनं नक्कीच प्रकाश टाकलाय आपल्या षटक क्रमांक 3 वर. फक्त आणि फक्त 4 धावेचं षटक ते हाताळले गेले. त्यामुळे आज जे आपण समीकरण पाहतोय ना, 6 चेंडू 12 धावा, याचं नक्कीच उदाहरण द्यायचं गेलं. आणि याचं खऱ्या अर्थानं जर मी तर म्हणेल जर प्रोत्साहन जर कोणाला द्यायचं गेलं तर या समीकरणाचं तर मी प्रकाशला देईल. कारण ते नंबर 3चं षटक फक्त आणि फक्त 4 धावेचं षटक. सही का भरोसा जी. वो वहां पर गेंदबाजी में आपने बैकअप किया है, मगर आखिरी ओवर जिसके ऊपर खदे पर जवाबदारी दी है ना, देखिए कैमरा हमारे हितेश बाबू पर था. डिबेन लाइव एक लाजवाब कवरेज करती हुई नजर आ रही है, और आयोजक इस टूर्नामेंट के करता धरता तमाम कमेटी मेंबरान के साथ जुड़ते हुए नजर आ रही है. ये कमेटी और बेहतरीन आयोजन निवेदन अब इस मैदान पर मेहनत लगती है, और उसके बाद 6 गेंदे 12 है. किसके पक्ष में जाएगा ये मुकाबला. आउटसाइड पर पहली गेंद को खेल दिया. 1-2 का 4 हो जाएगी क्या ये गेंद. रोकना होगा, मगर खिलाड़ी के दस्तक को मस्तक देती हुई गेंद सीमा रेखा बाहर. 4 रन. कैसे आए गोरी हम तोहरे घरमा. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 12 धावांची मॅच मात्र काय सुरुवात झाली आहे, दणक्यात सुरुवात झाली आहे. या 12 धावा आम्ही आरामात पूर्ण करू शकतोय. पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं इनटू द गॅप शोधला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी खणखणीत षटचा जवळपास चौकार हा खेचला गेलाय. पहिला चेंडू चौकार, आणि या चौकारानं नक्कीच आत्मबल दुगुण झालं असेल, आत्मविश्वास वाढला असेल तो म्हणजेच या बॅटरचा. सही का सर जी. आपने 5 गेंदे 8 रनों की दरकार है. आउटसाइड पर जमीनी शेख करते हुए गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती है. जब तक इनको फील्ड किया जाएगा. 1 को 2 में थोड़े से बफल हुए हैं. 1 को 2 में अब ये गलतियां महंगी साबित होगी. 1-1 रन को आपको बचाना है. यहां पर 1-1 रन को देना नहीं है. आप हर गेंद पर समीकरण चेंज है. 4 गेंदे हैं, 6 रनों की दरकार है. मैच ऑन है. कभी इधर तो कभी उधर है, कभी खुशी है तो कभी गम है, कभी इसने रुलाया तो कभी हंसाया. भरत सर जी क्या कहना. 4 चेंडू 6 धावांची गरज. मग मी प्रदीपचं कौतुक करेल बघा. सलामीसाठी आला होता. आघाडीचा बॅटर आहे, आतापर्यंत क्रीजवर आहे. नक्कीच मी तर मला एक सेट बॅटर आहे. पूर्णतः नक्कीच या मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न मात्र प्रदीपचा होतोय. 4 चेंडू 6 धावांची गरज. प्रदीप स्ट्राइक एंडला आहे. आतापर्यंत आपण प्रदीप यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर 7 चेंडूचा सामना केलाय आणि 7 चेंडूमध्ये 12 धावा प्रदीपनं आपल्या टीमसाठी बनवल्या आहेत. आता मात्र करायचे 4 चेंडूमध्ये 6 धावा.
प्लॅनिंग कशा प्रकारे असेल आतापर्यंत नक्कीच ज्या प्रकारे या 2 चेंडूंचा सामना ज्याप्रमाणे प्रदीपने केलाय ना 2 चेंडूमध्ये 6 धावा आलेत. आता करायचे 4 चेंडूमध्ये 6 धावा. बॅटची एज आणि चांगल्या प्रकारे स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी. सिंगल तर पूर्ण केलाय. डबलचा कॉल इथे बघा. इथे काय घडलंय म्हणजे म्हणायचं गेलं की तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं दुपाटणं. अशा प्रकारचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. जिथे विकेट घेण्याची संधी होती तिथे विकेट देखील गमावले गेले. प्लस ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मी तर म्हणेल मॅच देखील समोरच्या टीमला दिले. बघा ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी तब्बल मोजल्या गावदेवी कनेर या संघानं 3 धावा. त्यामुळे म्हटलं ना की तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं दुपाटणं. समीकरण बदललं गेलं. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 3. क्रिकेटचा खेळ. एकदा काय चुकी झाली तर चुकीला माफी नाहीये. या एका चुकीमुळे देखील तुम्ही या स्पर्धेतून बाहेर पडू शकता. म्हणजे मॅच संपली नाहीये. प्रत्येक चेंडूवर धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच गावदेवी कनेर या टीमला. मात्र श्री गणेश मोदलपाडा संघ काय विचार करेल. एखादी विकेट किंवा 1 या 2 बॉल डॉट. एखादी विकेट किंवा 1 या 2 बॉल डॉट मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतो हा संघ. गोलंदाज सज्ज आहे. फटका फसलाय. विकेट नाहीये. या ठिकाणी संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. विकेट प्राप्त करता आली असती मात्र ती संधी गमावली. सिंगल इथे पूर्ण होतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. सही का भरोसा जी. वहां पर विकेट कीपर ने भी गलती, वहां पर गेंदबाज ने भी गलती की है. वहां पर विकेट कीपर के दस्तान में थ्रो जाता, वो रनआउट का विकेट मिल जाता, 1 रन मिल जाता. मगर ये खेल है, बदलने में देरी नहीं लगती. 2 गेंदे और 2 रनों की दरकार है. कल का मुकाबला ऐसे ही चलता हुआ नजर आया था मगर ये मुकाबला क्या होगा. अच्छी गेंद हल्के से फ्लिक किया है और दिशा दी है गेंद को फाइन पर. 1 को 2 में तब्दील करेंगे. रनआउट का मौका बनेगा क्या. 1 बॉल 1 रन है. क्या होगा. यहां पर कोई नहीं है. अब रनआउट का मौका बन गया है. 1 चेंडू 1 धावा. कुठे जाऊ नका. पाहत ये घुटे जाऊ नका. डीप एंड लाइव पर आने वाला कल का मुकाबला याद करिए ऐसा ही था. अभी भी ये मुकाबला है. डीजे आमच्या एकीची ताकद हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. शुक्रिया डीजे. सामने रंगणार आहेत मित्रांनो. ये नारंगीचा मैदान आहे आणि ये मैदान ने बहुत कुछ देखा है और ऐसे मुकाबले कितने बार आए और कितने बार चले गए. इतिहास रचे गए हैं इस मैदान पर. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेज है. करना होगा आज ही. अभी नहीं तो फिर कभी नहीं. होळी संपल्या. होळीमध्ये आपण अनेक रंग उधळताना पाहिलेत मात्र त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो तर हा देखील सामना रंगलाय. जे गाणं वाजलं गेलं आपल्या डीजेच्या माध्यमातून सामना रंगणार आहे आज या नारंगी गावात आणि खऱ्या अर्थानं हा सामना रंगलाय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे आणि या ठिकाणी नक्कीच ही 1 धाव करावी लागेल. बघा शतरक्षण आपण कशा प्रकारे पाहतो या ठिकाणी. ते म्हणजे श्री गणेश मोदलपाडा या टीमचं 24 चेंडू 29 ची मॅच आणि मॅच अगदी अंतिम टप्प्यावर येऊन थांबलाय. सगळ्यांच्या नजरा या मॅचच्या दिशेने. 1 चेंडू 1 धावेची गरज. वेळ जातोय. वेळेकडे देखील लक्ष द्या. क्रुशियल मोमेंट मध्ये ही सामना आहे ही मॅच आहे मात्र वेळेकडे देखील लक्ष द्या प्लीज विनंती करतोय. सही कहा ना भरोसा जी. वेळ आपको वक्त पर तय करना है कि क्या करना है वरना वक्त तय करेगा आपको क्या करना है. वक्त किसी के लिए रुका नहीं. वक्त किसी का गुलाम नहीं. 1 गेंदे 1 रनों की दरकार है. क्या सामना होता है. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को हार्दिक बधाई. आतापासून आपण पाहतोय प्रदीपने एका बाजूने आपल्या टीमला सावरलंय. आपल्या टीमला नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय. तोच प्रदीप स्ट्राईक एंडवर आहे. काय विजयी 1 धाव या प्रदीपच्या बॅट मधून पाहायला मिळेल की हा चेंडू येईल डॉट. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघा. 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती आणि काय गोलंदाजाने चेंडू टाकलाय तर हा बीमर टाकला गेलाय. नोचा इशारा आणि या बीमर चेंडूवर देखील मिळतील त्या तब्बल 4 धावा आणि अशा रीतीने आपण पाहतो या ठिकाणी गावदेवी कनेर हा संघ विजयी होतोय. अभिनंदन गावदेवी कनेर. मात्र काय फाईट दिली या ठिकाणी श्री गणेश मोदलपाडा या टीमचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक. अप्रतिम फाईट. शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचला आपण जिवंत ठेवलं. जरी तुम्ही पराभूत झाला असाल तरी मात्र हा जो विजयी गावदेवी कनेर संघानं प्राप्त केलाय ना तरी देखील त्यांनी नक्कीच म्हटलं असेल काय मॅच झाली. अक्षरशः त्या शेवटच्या चेंडूपर्यंत
या 29 धावा मी म्हणेन डिफेन्स करण्यासाठी आले होते श्री गणेश मोदलपाडा संघ. अफलातून मॅच दोन्ही संघ हस्तांदोलन करतायत. मात्र कौतुकास्पद आपण हा सामना पाहिला.